नमस्कार मित्रांनो, हा एक रूटेड डिव्हाइस आहे आणि आपण रूटेड डिव्हाइसवर MDM ॲप कसं वापरायचं याचं ट्युटोरियल पाहणार आहोत. बघा, आपण चेक करूया. इथे पहा, हा डिव्हाइस रूटेड आहे असं दाखवते. तेव्हा ह्या डिव्हाइसवर आपण MDM ॲप कसं वापरायचं ते पाहूया. बघा, सुरुवातीला तुम्हाला यासाठी एक्सपोज्ड इन्स्टॉलर पाहिजे आणि त्यानंतर रूट क्लोक हे ॲप. बघा, आता या ठिकाणी आपण जे MDM ॲप आहे त्याचा रूट हॅड करायचा आहे. यासाठी आपण एक्सपोज्ड फ्रेमवर्क ओपन करायचा आहे. याच्यामध्ये फ्रेमवर्क, आता या ठिकाणी आम्ही ऑलरेडी एक्सपोज्ड फ्रेमवर्क ॲक्टिव्ह केलेला आहे. आता या ठिकाणी मॉड्यूल्स मध्ये तुम्हाला रूट क्लोक हे ॲप हवं आहे आणि ह्या रूट क्लोक ॲप मध्ये आपण ते MDM ॲप हॅड करायचं आहे. बघा, आता रूट क्लोक, ॲड रिमूव्ह ॲप्स, क्लिक ऑन ह्या प्लस सिम्बॉलवर क्लिक करा आणि ह्याच्यामध्ये MDM ॲप आपल्याला ॲड करायचं आहे. MDM ॲड केलं. ओके, तो तेव्हा आपल्या ठिकाणी आपला मोबाईल रिबूट करायचा आहे. ओके, रिबूट केल्यानंतर तुम्ही आपलं MDM ॲप वापरू शकता. आता ह्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी मोबाईल रिबूट केलेला आहे. ओके, तेव्हा आता रिबूट केल्यानंतर तुम्हाला MDM ॲप ओपन करायचा आहे. आता मी ओपन करतो MDM ॲप. ओके, सक्सेसफुल स्टार्टिंग. या ठिकाणी तुमचा एवढाच कोड टाकायचा आहे, 2735. ओके, मोबाईल नंबर 94 498 597. या ठिकाणी नोंदणी, या ठिकाणी नोंदणी करत आहोत. आता यानंतर तुम्हाला OTP येईल. जस्ट वेटिंग. जरा वेळ लागतो OTP यायला. तेव्हा OTP आल्यानंतर 618 324 OTP आलेला आहे आणि तुम्ही OTP ची पुष्टी करायची आहे. या ठिकाणी OTP व्हेरीफाय होत आहे, नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि आपण अशा प्रकारे दररोज याच्यामध्ये आपली ही MDM ॲपची माहिती आपण भरू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.